मुळ्याची भाजी बनवूया। मुळ्याची भाजी त्यासाठी 3 मुळे किसून घेतली। मुळ्याची पानं पण बारीक चिरून घेतली। आता एक छोटा कांदा आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या। सुरुवातीला खाल्ल्या म्हणाले नाही का 7-8 पाकळ्या लसणाच्या घेतल्या। सुरुवातीला कढईमध्ये तेल गरम करून घेतलं। त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या, मोहरी आणि जिरं टाकून हे बघा किती छान तडतडून घेतलं। त्यात कांदा आणि कढीपत्ता घालून परतून घेते। तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ जर पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आवडल्यास व्हिडिओला लाईक पण करा। बघा कांदा हा परतला गेला आहे। आता त्यात 1 चमचा अर्धा चमचा हळद घालून त्यामध्ये मुळ्याची पाने आणि किसून घेतलेला मुळा घालून मिक्स करते। त्यानंतर लाल तिखट 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा पिठी साखर, चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा हिंग हे सर्व साहित्य एकत्र करून त्याच्यावर कढईवर झाकण ठेवते। मुळ्याला छान शिजून घेऊ। छान पाणी आणि तेल सुटलेलं दिसत आहे आणि आता मुळा सुद्धा शिजलेला आहे। थोडंसं तेल जास्त दिसत असेल तर त्याच्यावरती थोडासा दाण्याचा कूट घालते। तयार आहे इथे सोप्या पद्धतीत परतलेली मुळ्याची भाजी। जरा वेगळ्या पद्धतीने सादर केलेली ही साधी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। पुन्हा भेटूया अशाच एक टेस्टी आणि पारंपरिक रेसिपीसोबत। तोपर्यंत नमस्कार।